लहान मुलांसाठी आकर्षक आणि नवनवीन डिझाईनमध्ये कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे किड्स वर्ल्ड। अगदी 0 ते 16 वयोगटातील मुले आणि मुलींसाठी बाबा सूट, लेहंगा सूट, घागरा चोळी, जीन्स टॉप प्रकार, कॅम्ब्रिज, डांगरे यांसारख्या भरपूर व्हरायटी आणि त्याही योग्य किमतीमध्ये। किड्स वर्ल्ड या दालनाला एक वेळ अवश्य भेट द्या। शाखा क्रमांक 1 LG चौक, महिला कॉलेज रोड, मंगळवार पेठ, कराड आणि शाखा क्रमांक 2 कराड चिपळूण रोड, श्री हॉस्पिटल शेजारी, मल्हार पेठ। संपर्क प्रोप्रायटर गणेश चव्हाण 95 61 80 77 77 आणि 85 30 98 77 77। कडेगावमध्ये नोटांचा पाऊस, युवकाचे अनोखे आंदोलन। कडेगावमधील शिवशक्ती फाउंडेशनचे सर्वेसर्वा प्रमोद मांडवे यांनी शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या चोराला धडा शिकवण्यासाठी बँक ऑफ इंडिया समोर आंदोलन छेडले। सदर आंदोलनाच्या दरम्यान कडेगाव चौकापासून ते बँक ऑफ इंडिया पर्यंत कोट्यवधी रुपये उधळण्यात आले। शेतकऱ्यांनी विविध स्वरूपाचे कर्ज काढत असताना हा बँक मॅनेजर कायमच मलाईच्या स्वरूपात सामान्य शेतकऱ्याचा अडाणीपणाचा वाव घेत तुमचे कर्ज मंजूर करतो असे म्हणून अनेक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये आपल्या पोटामध्ये घातले आहेत। शेतकऱ्यांना गंडा घालणाऱ्या मॅनेजरने शेतकऱ्यांचे पैसे माघारी द्यावेत अथवा त्या मॅनेजरला नग्न अवस्थेत कडेगावमध्ये फिरवणार असल्याचा इशारा प्रमोद मांडवे यांनी दिला आहे। यावेळी बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती। सदर आंदोलन सुरू असता अनेक या प्रकरणास बाधित असलेले शेतकरी वर्ग देखील त्या ठिकाणी उपस्थित राहिला होता। या घटनेत चोराच्या उलट्या बोंबा हे समीकरण मात्र चांगलेच जुळून आले होते। गेल्या 2 वर्षापासून या बँक मॅनेजरला सदर घटनेची विचारपूस करण्यासाठी प्रमोद मांडवे यांनी फोन केला असता प्रमोद मांडवे यांनाच मॅनेजरने धमकी दिल्याचं समोर येत आहे। माझी नॅशनल पॉलिटिक्समध्ये चांगलीच ओळख आहे, माझी आणि मोदींचे संबंध चांगले आहेत, तू माझ्या नादाला लागू नकोस असं सदर रेकॉर्डिंग सुद्धा सोशल मीडियावर फिरत होते। या बँक मॅनेजरला चांगला धडा शिकवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते। आता संबंधित अधिकारी या बँक मॅनेजरवर काय कारवाई करतात याकडे सामान्य शेतकरी वर्ग यांचे लक्ष वेधले गेले, परंतु जर त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही तर मात्र प्रमोद मांडवे हे आपल्या कायमच्याच अनोख्या स्टाईलमधून कसा धडा शिकवणार हे पाहणं मात्र गरजेचे ठरणार आहे। सदर आंदोलनात जरी उधळलेल्या नोट्या या खोट्या असल्या तरी शेतकऱ्यांच्या भावना मात्र यामध्ये खऱ्या आहेत। या आंदोलनामध्ये प्रमोद मांडवे काय म्हणालेत व पैशाचा पाऊस कसा नेमका पडला हे आता पाहूयात सविस्तर। नमस्कार। कडेगाव बँक ऑफ इंडिया शाखा कडेगाव इथं लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि जे शेतकरी आहेत ज्यांची कर्ज थकलेली आहेत, जे शेतकरी कर्ज भरू शकले नाहीत अशा शेतकऱ्यांना बँकेचे मॅनेजर राजेश कुमार यांनी OTAच्या नावाखाली गंडवले। OTAच्या नावाखाली त्यांच्याकडून जास्त पैसे गोळा केलेले आहेत आणि ॲक्च्युली रक्कम बँकेला कमी दिलेली आहे। तुम्हाला एक उदाहरण सांगतो, बँकेमध्ये जर समजा एखाद्या शेतकऱ्याचं 2 लाख रुपये कर्ज थकीत असेल तर त्या शेतकऱ्याला बँकेनं 1.5 लाख किंवा जे व्याजासहित 3 लाख रुपये झाले तर त्याला बँकेने 1.5 लाख रुपयेमध्ये OTS करायचा एक ऑप्शन दिला आणि शेतकऱ्यांनी सुद्धा 1.5 लाख रुपयेमध्ये OTS करायचं ठरवलं। शेतकऱ्यांनी ते पैसे आपल्या कष्टानं किंवा कुठून पाहुण्यापायांच्याकडून सोनं घाण ठेवून ते पैसे आणले आणि 1.5 लाख रुपये बँकेच्या मॅनेजरला OTSसाठी ते घेऊन गेले आणि बँकेच्या मॅनेजरकडे OTSसाठी ते पैसे घेऊन गेल्यावर बँकेनं आणि मॅनेजरनी त्यांना नीलचा दाखला दिला आणि सांगितलं की बाबा तुमचे 1.5 लाख रुपये आम्ही OTSच्या खात्यावर मारणार आहे, तुम्हाला 1-2-4 दिवसांना आम्ही पावती देऊ, पण हा दाखला तुम्हाला दिला आहे, आता तुम्ही निश्चिंत राहा। पण बँकेला मॅनेजरला कमी याच्यात OTS करायची पावर असते, त्यानुसार बँकेच्या मॅनेजरनी कमी पैशात OTS केलं। म्हणजे जर 1.5 लाख रुपयामध्ये OTS केलं असेल तर ॲक्च्युली 1 लाख रुपयेच ते बँकेला त्यांनी भरलेला आहेत। अशा बऱ्याच शेतकऱ्यांची फसवणूक ह्या बँकेने केलेली आहे आणि ह्या बँकेच्या मॅनेजरनी सुद्धा अशा शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। लाखो रुपयांचा भ्रष्टाचार कडेगावच्या बँक ऑफ इंडिया शाखेत झालेला आहे। त्या संदर्भात त्याच्या निषेधार्थ गेल्या मी 2-3 महिन्यापासून त्या बँकेच्या मॅनेजरना भेटतोय आणि त्यांना सांगतोय की बाबा ज्या शेतकऱ्यांची तुम्ही अशी फसवणूक केल्या त्यांचे पैसे माघारी द्या आणि त्या शेतकऱ्यांना न्याय द्या, तुम्ही त्यांचे पैसे खाऊ नका। बँक ऑफ इंडिया शाखा कडेगावमध्ये अशा अनेक प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे। एखाद्या तरुणांना किंवा युवकांना किंवा शेतकऱ्यांच्या पोरांना जर बँकेचं कर्ज पाहिजे असेल तर त्यावेळी जी मुलं ते फाईल घेऊन जातात कर्ज मागायला किंवा CMAGP PMAGP योजनेमधून त्यांची प्रकरणं येतात त्यावेळी ती प्रकरणं मंजूर होत नाहीत, कारण बँक मॅनेजर त्यांना पैसे मागतात आणि पैसे लाच मागितल्यामुळे तिथं प्रकरणं कमी झाल्यात। तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात कमी प्रकरणं ही बँक ऑफ इंडियाच्या कडेगाव शाखेत झालेले आहेत। याचं एकमेव कारण असं आहे की तिथं पैसे मागितले जातात आणि अशा प्रकारचा भ्रष्टाचार ह्या कडेगावचे बँक ऑफ इंडिया शाखेचे मॅनेजर
राजेश कुमार यांनी केला आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही कडेगावच्या मेन चौकापासून बँक ऑफ इंडियाच्या शाखेपर्यंत नोटा उधळल्या. आता त्या नोटा नकली होत्या, परंतु आमचा उद्देश एकच होता की जे पैसे आमच्या हक्काचे आहेत, जे पैसे आम्ही कष्टाने कमवलेले आहेत, जे शेतकऱ्यांनी पैसे कमवलेले आहेत, ते पैसे ह्या बँक मॅनेजरनं खाल्लेले आहेत, ते पैसे आम्हाला माघारी मिळावे आणि आमच्या शेतकऱ्यांना, आमच्या पोरांना कर्ज मिळावी. जी कर्ज ही लाच देत नाही म्हणून ती कर्ज मिळत नाही, ती पैसे आम्हाला मिळावं आणि आमचे जे पैसे हे ओटीच्या नावाखाली खाल्लेले आहेत ते पैसे मिळावे म्हणून आज आम्ही कडेगावच्या चौकातनं आणि बँक ऑफ इंडिया समोर नकली नोटा उधळलेल्या आहेत. आणि अजून एक प्रकारचा भ्रष्टाचार या कडेगावच्या बँक ऑफ इंडिया शाखेत होतो, तो म्हणजे असा की ज्या शेतकऱ्यांना NOC बँकेची पाहिजे त्या शेतकऱ्यांना ही लोक 50 रुपये स्टेशनरी खर्चात भरायला लागतात. आता RBIचा असा कुठलाही नियम नाही की एखाद्या NOCसाठी 50 रुपये मागायचे, परंतु हे लोक ह्या शेतकऱ्यांच्याकडून 50 रुपये गेली 10-12 वर्षे झालं वसूल करतायत आणि असा अनेक लाखो रुपयाचा निधी ह्या बँकेनं गोळा केलेला आहे आणि तो शेतकऱ्यांचा हक्काचा आहे. तो निधी मिळावा आणि ह्या बँक मॅनेजरला सजा व्हावी, ह्या बँक मॅनेजरवर कारवाई व्हावी म्हणून आम्ही आज शिवशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आंदोलन केलं आहे. आम्ही त्यांना 7 दिवसाची मुदत दिलेली आहे. पोलीस स्टेशनला निवेदन दिले, तहसील कार्यालयाला निवेदन दिले, बँक ऑफ इंडियाला निवेदन दिले, तसंच त्यांच्या हेड ऑफिसला देखील त्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात पुरावे जे आहेत ते दिलेले आहेत. मी मागल्या काही दिवसापूर्वी बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरना भेटून मी विनंती केली की बाबा तुम्ही हे पैसे माघारी द्या. त्यावेळी हा मॅनेजर एवढा मगरूर आहे की त्या मॅनेजरनं मला माझी नॅशनल पॉलिटिक्समध्ये ओळख आहे आणि मोदी मला ओळखतात अशी धमकी देऊन मला जर तू आमच्या विरुद्ध काय करशील तर तुला मी मोदींच्याकडनं धडा शिकवीन अशा प्रकारची मला धमकी दिलेली आहे. परंतु आम्ही ह्या धमकीला भीक न घालता जे सत्य आहे, जे लोकांचे पैसे आहेत ते लोकांचे पैसे, शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना मिळावे म्हणून आज आंदोलन केलेलं आहे. आमची प्रशासनाला मागणी आहे आणि सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की ज्या शेतकऱ्यांची अशी फसवणूक झाल्या त्या शेतकऱ्यांनी स्वतः बँकेत जाऊन त्यांच्या कर्ज खात्याचं स्टेटमेंट बघावं. तुम्ही जेवढी रक्कम दिली तेवढी त्या कर्ज खात्यावर आली का, तुम्हाला फक्त त्या बँकेनं दाखला दिलेला आहे. अशा अनेक प्रकरणं झाल्यात, अनेक लोकांची फसवणूक झालेली आहे. ह्या फसवणुकीसंदर्भात आम्हाला न्याय मिळावा, ह्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा आणि ह्या व्यक्तीला वर कडक कारवाई व्हावी म्हणून आज आम्ही नकली नोटा कडेगावच्या बँक ऑफ इंडिया शाखेसमोर आणि कडेगावच्या मुख्य चौकातून मुख्य रस्त्यावरून उधळलेल्या आहेत.